भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींच्या ह्या शब्दाला म्हणायला किती उभारी मिळते ना. आजचा दिवस खूप खास आहे कारण आम्ही निघालो आहोत दाराशिवून थेट अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी पोहोचलो आहोत. तिथं वातावरण इतकं सकारात्मक असतं की प्रवासाचा सगळा थकवा कुठल्या कुठे निघून जातो. स्वामींच्या त्या तेजस्वी मूर्तीकडे बघितलं की मन कसं शांत होतं. मंदिराच्या आवारात फिरताना प्रत्येक कोपऱ्यात स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव होते. ज्या वटवृक्षाच्या सावलीत स्वामींनी कित्येक वर्ष वास्तव्य केलं त्या वटवृक्षाचं दर्शन घेणं भाग्यच आहे. भक्तीचा हा प्रवास करताना रस्ते कसे संपले हे ते समजतच नाही. इथे येऊन एक वेगळीच ऊर्जा मिळते. स्वामींचं दर्शन झालं की मन तृप्त होतं. स्वामींची ही भव्य मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न झालतं. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे स्वामी त्यांच्या अक्कलकोटमध्ये गेलं की मन कसं प्रसन्न झालतं बघा. नंतर आम्ही आलो श्री स्वामी समर्थ यांचे परम भक्त चोरप्पा महाराज मठात. इथं पण येऊन एकदम मस्त वाटत होतं बघा. मन एकदम तृप्त झालतं. आणि इथलं दर्शन झालं की आम्ही गेलतो बाराप्पा मठात म्हणजेच गुरुमठ. आणि तिथे साक्षात स्वामींच्या पावलाचे ठसे आहेत. तुम्ही बघू शकता हे खरंच स्वामींच्या पावलाचे ठसे आहेत. आणि स्वामींना म्हणलं बघा मन के फॉलोअर्स लवकर पूर्ण होऊ दे. आणि मी अक्कलकोटला आलतो आप्पासोबत. कसा आहे आप्पा? आणि इथलं दर्शन झालं की आम्ही निघलो होतो तुळजापूरला. आप्पा कसा आहे? आई राजा उदो उदोच्या जयघोषात वातावरण कसं भारावून गेलंय बघा. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारी लय भारी वाटत होतं बघा. छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देणारी हीच ती आई तुळजाभवानी. आप्पासोबत आलतो बघा तुळजापूरला बी. आणि इथं पण लय गर्दी होती बघा आज. स्वामींचं दर्शन आणि आई तुळजाभवानीचा आशीर्वाद यापेक्षा दुसरा अजून सुख काय असू शकतं. तुम्हाला हा प्रवास कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि माझे 1K फॉलोअर्स लवकरच कम्प्लीट करा. आणि नंतर निघाला होता बघा आम्ही घरी. कसं आहे आप्पा? आणि त्याला बाय बाय.